आपली वादग्रस्त वक्तव्य आणि विधान भवनामध्ये रमी खेळल्या कारणामुळे अडचणीत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी कायम राहिलेल्या आहेत. या अडचणीमध्ये भर पडली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. खरं तर या व्हिडिओमध्ये सुरुवातीला मी त्यांना कृषी मंत्री म्हणते, पण कदाचित हा व्हिडिओ पब्लिश होण्याआधीच त्यांचं खातं बदललेलं असेल. कारण पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्यात. फडणवीसांचा आग्रह डावलून अजित पवारांनी आपला गडी राखण्यात यश तर मिळवलंय, पण त्यामागे अनेक गोष्टी घडल्यात. नेमकं काय घडलंय, बातमी मागची बातमी काय आणि घडामोडी दिसतात तितक्या सरळ आहेत का, सगळं सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचं झालं असं की माणिकराव कोकाटे जेव्हा वादात आले त्यानंतर अनेकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी पुढे यायला लागली. अर्थात विरोधकांसोबतच राज्यामधली जनता सुद्धा ही मागणी करत होती. आणि हे सगळं असतानाच फक्त त्यांना समज देऊन हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न महायुतीने केला, पण त्यात तेवढं यश आलं नाही. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर अलीकडेच आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आणि त्यांनी म्हटलं की आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. कृषी मंत्री सभागृहामध्ये फक्त 42 सेकंद नाही तर तब्बल 18 ते 22 मिनिट पत्ते खेळत असल्याचा विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल आला आहे. हा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सुद्धा आला आहे. त्यामुळे सरकार खुलासा करणार का, अशा पद्धतीचा सवाल जो आहे तो पवारांनी केला. आणि आज याच सगळ्या मुद्द्यांवरती सह्याद्री अतिथीगृहावरती अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यावरती मुख्यमंत्री हे ठाम होते, मात्र अजित पवारांनी खातं बदलण्याचं सुचवलं. याचं कारण असं की अजित पवारांच्या म्हणण्यानुसार फक्त माझ्याच आमदारांनी का बरं राजीनामा द्यायचा, कारण मुळात वादामध्ये सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सुद्धा आहेत. मग संजय गायकवाड असतील, अर्थात ते मंत्री नाही आहेत, पण संजय शिरसाट ज्यांचा नोटांसोबतचा व्हिडिओ आलेला आहे ते सुद्धा वादात आहे. मग त्यांचा राजीनामा का नाही घ्यायचा. यासोबतच योगेश कदम यांच्या आईचा डान्स बार असल्याचं समोर आलेलं आहे, त्यांचा राजीनामा का नाही घ्यायचा. आणि या सगळ्या चर्चेनंतर अखेर माणिकराव कोकाटे यांना काढायचं नाही मंत्रिमंडळातनं, मात्र खातं बदलण्याचा निर्णय झालेला आहे. आणि म्हणूनच इंदापूरचे आमदार आणि अजित पवारांचे अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या दत्तात्रय भरणे यांच्यासोबत त्यांचं खातं एक्सचेंज होणार आहे. दत्तात्रय भरणेंकडे क्रीडा खातं आहे, त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा खातं जाणार आहे, तर दत्तात्रय भरणे हे महाराष्ट्राचे नवे कृषी मंत्री असणार आहे. पहिला मुद्दा, माणिकराव कोकाटेंचा थेट राजीनामा का झाला नाही. आता याचं कारण ना म्हणजे राजकीय आहे. छगन भुजबळ यांचं नाशिकमध्ये चांगलं वर्चस्व आहे, विशेषतः नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्याही चांगली आहे. मात्र भुजबळ यांना जर नाशिकमध्ये कंट्रोल करायचं असेल तर एक माणूस लागेल, आणि तो जवळचा माणूस म्हणून माणिकराव कोकाटेंना अजित पवारांनी पुढे केलं होतं. दुसरा मुद्दा, कोकाट्यांमुळेच अजित पवार खरं तर विरोधी पक्षनेता झाले. तुम्हाला जर आठवत असेल तर 2022 साली विरोधात बसल्यानंतर एक पत्र आमदारांनी काढलं, ते माणिकराव कोकाटेंनी त्याची सुरुवात केली, आमदारांच्या सह्या घेतल्या आणि ते वरती नेऊन दिले. आणि ते पत्र असं होतं की अजित पवारांना विरोधी पक्षनेता करावं. म्हणतात ना की उपकारांची जाण ही ठेवावी लागते किंवा परतफेड करावी लागते, तशा पद्धतीने. तिसरा मुद्दा, शिंदेचे मंत्री कायम मग राष्ट्रवादीनेच राजीनामा का द्यायचा. तर हा फक्त अजित पवारांचा मुद्दा नाहीये, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांच्यावरती विश्वास ठेवून आलेले जे कोणी आमदार आणि इतर लोक आहेत त्यांचा हा मुद्दा होता. आणि एक प्रकारचा दबाव जो आहे तो माणिकरावांनी त्यांच्या माध्यमातून अजित पवारांवरती आणण्यात यश मिळवलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आता दुसरा मुद्दा, खातं बदलण्याचाच निर्णय का. मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका होती राजीनामा घ्यावा, मग तसं झालं नाही तर त्याला पर्याय काय, ज्यामुळे माणिकरावांवर कारवाई केल्यासारखं पण दाखवेल आणि प्रत्यक्षात तेवढी मोठी कारवाई नसेलही. त्यामुळे फक्त खातं बदलण्याचा निर्णय झाला. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि अशा वेळी खरं तर माणिकराव कोकाटेंना थेट घरी पाठवलं तर ती चूक मान्य केल्यासारखी होईल आणि पक्षाची आणि त्या अनुषंगाने महायुतीची नाचक्की होईल. यासोबत इतर आमदारांची नाराजी सुद्धा आहे. मी जसं म्हटलं की माणिकराव कोकाटेंच्या बाजूने बोलणारा एक दबाव गट आहे, तसंच आम्ही जिथे जातो तिथे लोक पत्ते फेकतात किंवा आम्हाला बोल सुनावतात असं म्हणून काही आमदारांची नाराजी सुद्धा आहे. त्यामुळे दोन्ही गटांना शांत करण्याचं काम हे अजित पवारांना करावं लागलं. आता दत्तात्रय भरणेंचीच निवड का. दत्तात्रय भरणे तिसऱ्यांदा आमदार आहेत, दुसऱ्यांदा मंत्री आहेत, पहिल्यांदा राज्यमंत्री राहिलेले आहेत. अजित पवारांचे अतिशय विश्वासू आहेत. इंदापूर मतदारसंघ जो बारामतीच्या शेजारीच आहे तिथनं आमदार झालेले आहेत आणि शांत आहेत, संयमी आहेत आणि फारसे वादात न अडकणारे आहेत. त्यामुळे इतर कोणाकडे हे खातं देण्यापेक्षा दत्तात्रय भरणे योग्य असा विचार त्यांनी केला असेल. अर्थात माणिकराव कोकाटेंचा खाते बदल व्हायला हवा होता की राजीनामाच घ्यायला हवा होता, या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. अजित पवारांच्या आणि त्या अनुषंगाने महायुतीच्या या निर्णयाबद्दल
तुमचं नेमकं म्हणणं काय? कमेंट बॉक्समध्ये मला वाचायला नक्की आवडेल. सकाळला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.